शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं नागपूरच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। सुमारे 500 विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। पद्धतीने प्रशासनासोबत आमचे डायलॉग्स किंवा त्यांच्याशी समन्वय झालेला आहे। त्या समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला जे कळवलं की ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या स्तरावरच्या नसून ह्या धोरणात्मक बाबी आहे, शासन स्तरावरच्या बाबी आहे असं त्यांनी बोलले। तर आम्ही त्यांना सांगितलं की जर तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाही आहेत तर तुम्ही आम्हाला शासन स्तराशी कसं कनेक्ट करता येऊ शकता, याचा तुम्ही रस्ता शोधा। जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या शासन स्तरावरून पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। आणि नुसतंच नागपूरचे आयुक्त कार्यालय बंद असेल अशातला भाग नाही आहे। पूर्ण महाराष्ट्राचे चारही आयुक्त आम्ही बंद करण्याची कॅपॅसिटी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे। आदिवासी विभागाच्या एका शासन आदेशाने आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 10 महिनेच वसतिगृहामध्ये राहण्याची परवानगी आहे। मात्र असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांचा कार्यकाळ संपला मात्र परीक्षा होणे बाकी आहे। त्यामुळे परीक्षा काळात कुठं राहायचं हा प्रश्न आहे आणि याच मागणीला घेऊन आपण बघू शकतो की नागपूरच्या अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विभागाचं इथे हे सगळे विद्यार्थी ठिय्या आंदोलन देत आहेत। काही विद्यार्थ्यांना विचारलं, काय नाव तुझं? माझं नाव मैना सलामे, मी MSW सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे आणि अजूनपर्यंत युनिव्हर्सिटीचे पेपर्स झालेले नाही। 10 महिने हॉस्टेलचे कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला DBT दिलेले नाही आणि खानावळसाठी असो की राहण्यासाठी आम्ही आता एक्झामसाठी जाऊ तेव्हा आम्हाला लागणारे खर्च आहे तर ते अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला दिले नाही आहे। तर आम्ही काय करायचं, आम्ही जेवण कुठे करायचं, आम्ही राहायचं कुठे? सर आम्हाला 10 महिने होऊन गेले पण अजूनपर्यंत म्हणजे कसं आता DPT 10 महिन्याचीच मिळाली आणि त्याच्यानंतर कसं आता 1 महिना आणि त्यांच्यानंतर आमचे पेपर 6व्या महिन्यापर्यंत जाऊन राहिले। त्यामुळे आम्हाला जे कार्यकाळ किती तारखेला संपला? कार्यकाळ आमच्या संपायचा सर 10 महिन्याचा कार्यकाळ कधी पूर्ण झाला? तो 4थ्या महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये। आणि परीक्षा कधी आहे? परीक्षा 6व्या महिन्यामध्ये आहे, 2 तारखेपासून। जून महिन्यामध्ये। आता 2 महिन्याचा तुला कुठे जेवायचा हा प्रश्न आहे? 2 महिन्याचा आम्हाला कुठे जेवायचा हा प्रश्न आहे। आणि कसं सर आपल्याला परीक्षा असल्यामुळे आम्हाला इथं राहावं लागतं, त्यामुळे आम्हाला जेवणाच्या खाण्याच्या सगळ्या म्हणजे गोष्टी पाहाव्या लागतात आम्हाला। मी जे निवेदन या आयुक्त कार्यालयाला सादर केलेलं आहे त्यामध्ये 22 पॉईंट आहेत आणि या 22 पॉईंटवरती आम्ही 2 तास आयुक्त मॅडमशी चर्चा केली। त्या 2 तासाच्या नंतर यांनी आम्हाला जे निराशाजनक उत्तर दिलेलं की तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं जे उत्तर आहे ते माझ्या स्तरावरचं नाही तर ते शासन स्तरावरचं आहे, धोरणात्मक बाब आहे, याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं तुमच्या समस्याचं निराकरण करू शकत नाही असं होपलेस उत्तर या आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून भेटलं। शासन प्रशासनाचा चेहरा कसा असतो, ते कसे बोलतात आणि कसे निर्णय घेतात हे जोपर्यंत आमच्याशी डायलॉग करत नाही किंवा आमची राऊंड टेबल कॉन्फरन्स लावू शकत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आज शनिवार आणि उद्या रविवार 2 दिवस सुट्ट्या आल्या, त्यामुळे पुढचे 2 दिवस तरी हे आंदोलन असंच राहील असं चित्र दिसत आहे। सोमवारी यावर काही तोडगा निघतं का हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।